बारामतीत अजित पवारांसह 5 जणांचा विमान अपघातात मृत्यू. सभेला जाताना अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात. डीजीसीएची टीम अपघाताची चौकशी करणार. अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठान इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार. रात्री उशिरापर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार. उद्या सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा आणि 11 वाजता अंत्यसंस्कार होणार. दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भावना. राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर. अंत्यदर्शनासाठी फडणवीस आणि शिंदे बारामतीत रुग्णालयात दाखल. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती. तर मोठी पोकळी निर्माण. मोठा भाऊ हरपल्यासारखं दुःख. अजित पवारांबद्दल बोलताना शिंदे भाऊक. अजित पवार राजकारणातले दिलदार विरोधक. महाराष्ट्राच्या राजकारणानं उमदा नेता गमावला. पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी. अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट. एक खंबीर नेता आणि माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला. वेगळा मार्ग स्वीकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. उद्धव ठाकरेंकडून अजित पवारांना श्रद्धांजली. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंचा उद्ध्वस्त अशा आशयाचा स्टेटस. तर शरद पवार बारामतीत दाखल. सुनेत्रा पवारांसह सुप्रिया सुळे देखील बारामतीच्या रुग्णालयात. अजित पवारांच्या मृत्यूनंतर युगेंद्र पवारांसह रोहित पवारांना अश्रू अनावर. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांचा आक्रोश. पंतप्रधान मोदींकडून अजित पवारांना श्रद्धांजली. शरद पवारांना फोन करत सांत्वन देखील केलं. मोदी आणि शहा अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी बारामतीत येणार. अजित पवारांच्या विमान अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अपघाताच्या वेळेला अजित पवार, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी माळीसह कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक विमानामध्ये होते. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर. ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केलं ते दादाच आम्हाला सोडून गेले. हसन मुश्रीफ भाऊक. अजित पवारांनी कधी वडिलांची कमतरता भासू दिली नाही. अजित पवारांबद्दल बोलताना धनंजय मुंडे भाऊक. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत शोककळा. बारामती रुग्णालयाबाहेर मंत्री दत्तात्रय भरणे आणि युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर. महाराष्ट्रातल्या राजकारणामधला काळा दिवस. अजित पवारांच्या शिवाय महाराष्ट्रातलं राजकारण बेचव. संजय राऊतांचं विधान. अजित पवारांचं जाणं सर्वांसाठीच धक्कादायक. दादा आपल्यात नाहीत हे अजूनही पटत नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर संजय शिरसाट यांच्याकडनं शोक व्यक्त. अजित पवारांच्या मृत्यूनंतर प्रियंका गांधींकडून श्रद्धांजली. तर अजित पवारांच्या जाण्यानं पूर्ण महाराष्ट्र दुःखी. वर्षा गायकवाडांकडून भावना व्यक्त. राज्याचं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी धक्कादायक. काँग्रेस नेते सतेज पाटलांकडनं अजित पवारांना श्रद्धांजली. राज्याने पारदर्शी खुल्या विचारांचा नेता गमावला. बारामती क्षेत्राच्या विकासामध्ये शरद पवारांसह अजित पवारांचं मोठं योगदान. खासदार अरविंद सावंतांकडून शोक व्यक्त. अजित पवारांचं विमान खाली कोसळल्यानंतर 4 ते 5 वेळा मोठे स्फोट झाले. मोठा आवाज झाला आणि विमान अचानक खाली कोसळलं. स्थानिकांची माहिती. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर उद्या संसदेमध्ये शोकसभा. संसदेमध्ये अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे मोठं नुकसान. अजित पवारांचा दयाळूपणा कायम लक्षात राहील. अभिनेता रितेश देशमुखचं ट्विट. तर सचिन तेंडुलकरकडूनही अजित पवारांना श्रद्धांजली.